प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवारांचा फोटोच गायब। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो, पण अजित पवारांचा फोटोच नाही। बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी, भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुनेत्रा पवार यांना आश्वासन। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत, शिंदे घेणार शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची शाळा, मंत्र्यांचा 1.5 वर्षांच्या कामाचा अहवाल मागवला। भोंदू अशोक खरातला 21 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू अशोक खरातकडे 200 कोटींपेक्षा जास्त संपत्ती, 100हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती। कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी। पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, समरजित घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानतात, ही भारताला चपराक। पंतप्रधान मोदींनी सत्तेवर राहू नये, संजय राऊतांचा मोदींना टोला। एसटीचा प्रवास महागला, 15 एप्रिल पासून भाडेवाढ, तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय। लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एप्रिल 2026 साठी पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.25% कायम, दरामध्ये कोणतीही कपात नाही। गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे ईएमआय तुर्तास तरी जैसे थेच। अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी। ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास अगोदर झाली शस्त्रसंधी। शस्त्रसंधी हा इराणचा विजय, इराणचे सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनींची प्रतिक्रिया। दोन आठवड्यांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं शक्य, इराणच्या मंत्र्यांची माहिती। इराणी सैन्याच्या संवादानंतर हॉर्मुझ खुली करण्याची शक्यता। युद्धविरामानंतर आखाती देशामध्ये अलर्ट जारी, कुवैत, बहरीन, सौदी अरेबियामध्ये अलर्ट जारी।